मामा, तुम्ही दिल्लीमध्ये आज आलेला आहात. पुरस्कार भेटतो महाराष्ट्र सरकारला, कृषी विभागाला. तो पुरस्कार नेमकं काय आहे आणि पुरस्काराचं महत्त्व नेमकं कशामुळे आहे? आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ज्याला आपण PMFME असं संबोधतो, आणि त्या या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याने देशामध्ये सर्वात चांगला काम केलं त्याबद्दल हा पुरस्कार आज चिरागजी पासवान यांच्या वतीनं राज्याच्या कृषी विभागाला दिला जात आहे. आणि या पुरस्काराच्या मिळाल्याबद्दल निश्चित प्रकारे मी केंद्र सरकारचे, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि सर्वच आमचे महिला उद्योजकापासून सगळे, ज्यांच्यामुळं हा पुरस्कार आम्हाला ज्यांनी भाग घेतला सर्वांचा, त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, त्या सर्वांना धन्यवाद देतो, त्या सर्वांचं आभार मानतो. आणि केंद्र सरकारचाही हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यानं या योजनेमध्ये चांगलं काम केल्याबद्दल दिला, त्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो. खरं तर आज आपण आकडेवारी घेतली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 31,244 वैयक्तिक आणि 522 गट आणि 75 सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना आपण मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्याची प्रकल्प किंमत जर आपण विचार केला तर साधारणतः 2,893 कोटी वैयक्तिक आणि 36 कोटी रुपये आणि 216 कोटी अशी आहे. आणि साधारणतः 25,007 वैयक्तिक 338 सामायिक पायाभूत सुविधांना प्रकल्पांना अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये खरंच ह्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या ज्या महिला आणि स्वयंसहायता समूहाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिलेला यामध्ये भर आणि सीड्स कॅपिटल घटकांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील स्वयंसहायता समूहातील 61,323 सदस्यांनी MSRLM आणि SULMच्या माध्यमातून 221 कोटी निधी या सर्वांना वितरित करण्यात आलेला आहे. ही केवळ निश्चित प्रकारे आर्थिक मदत नसून महिलांच्या हातात उद्योजकतेची ताकद देणारी एक गुंतवणूक आहे. आणि यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्या वैयक्तिक ह्या लाभार्थ्यांनी किंवा सर्वांनी यामध्ये सार्वजनिक भाग घेतला, गटांनी भाग घेतला, त्यांनी खूप चांगलं काम यामध्ये राज्यामध्ये निश्चित प्रकारे मिळालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे बाजारपेठेची पण यांना जोड मिळालेली आहे. आणि साधारणतः एकंदर जर हे केलं तर निश्चित प्रकारे 2,49,390 प्रत्यक्ष आणि 7,48,170 अप्रत्यक्ष मनुष्य दिवस रोजगार यामुळे निर्मित, ह्यामुळे आम्हाला सर्वांना एक अपेक्षित निश्चित प्रकारे आहे. आणि महाराष्ट्राची कामगिरी ही नुसती राज्यस्तरावरच थांबलेली नाही. टॉप 10 परफॉर्मिंग डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्राचे 7 जिल्हे आहेत. आणि निश्चित प्रकारे हा पुरस्कार हा राज्याच्या आमच्या जे नवीन उद्योग, नवीन व्यवसाय आणि जे नवीन हे करतात त्यांच्यासाठी निश्चित प्रकारे एक प्रेरणादायी आहे. आणि ह्या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यातील आम्हा सर्वांना सर्वांना त्याला एक प्रेरणा या निमित्तानं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना मिळेल. पण दुसरं म्हणजे की जे अहिल्यादेवी कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये दुसरा टप्पा जो आहे तो झालेला आहे. किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढचा टप्पा कधीपर्यंत केला जाणार आहे? निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्ज योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ही राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलेली होती. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीची यादी आपण दिली होती. त्यामध्ये साधारणतः 14 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी KYCचं काम झालेलं आहे. अजूनही काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे. आणि ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ही योजना शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची देतोय. आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 6,22,000 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयाची आपण त्यांच्या बँके खात्यामध्ये त्यांना आपण वितरित केलेलं आहे. आणि कालच दुसऱ्या टप्पा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच त्याला ही दिलेलं आहे. साधारणतः 6,36,000 असे एकूण शेतकरी आणि एकूण 5,086 कोटी रुपयाची कर्ज माफी ह्याचा आपण त्यांना हे वितरित कालच केलेलं आहे. आणि राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो की टप्प्याटप्प्याने आता ही आपल्याला कर्जमाफी ही सुरू झालेली आहे. साधारणतः आज ही जवळजवळ 10,5-11,000 कोटी आणि उर्वरित आपल्याला माहिती आहे की जे राज्य सरकारने जाहीर केलं होतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. साधारणतः 40,885 कोटी रुपये, जवळजवळ 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी शेतकऱ्यांना लागणार आहे. ही 2 लाखाच्या आतली असतील, 2 लाखाच्या वरचे असतील किंवा 2019 साली महात्मा फुले कर्ज मुक्ती ज्या योजनेमध्ये महात्मा फुलेंच्या नावाने त्यामध्ये जे काही शेतकरी यामधनं राहिले होते, आपण त्यांना पूर्वी 50,000 दिले होते, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेचे नेते कोण त्यांनाही 2 लाख रुपयाने आपण निर्णय देतोय आणि लवकरात लवकर ही रक्कम आपण सर्वांना देतोय. आणि ज्याप्रमाणे रेग्युलर भरणारे शेतकरी त्यांनाही रक्कम लवकर देतोय. मी आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे रक्कम आमचे शेतकरी ज्याची वाट पाहत होते ते निश्चित प्रकारे आम्ही करतोय. आणि साधारणतः 31/3 आपल्याला माहिती 31/3 नंतरचं जे व्याज आहे की आता 2000 जे शेतकरी आमचे 25 नंतर आता जे व्याजदरावरचं व्याज आहे ते व्याजही हे राज्य सरकारनं सर्व बँकाला आदेश दिले. ते व्याज निश्चित प्रकारे त्या बँकाने त्या शेतकऱ्यांचं माफ करावं, त्यांना ती सवलत द्यावी अशा बँकेने आम्ही सूचना दिलेल्या आहेत. मामा ह्यात काय अडचणी येतात का शेतकऱ्यांना? कारण पहिल्या टप्प्याच्या वेळेस अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्याचं बघायला मिळतं. ते विरोधी पक्षच नाही तर शेतकऱ्यांकडनं की समस्या सांगितल्या जात होत्या. आता त्या समस्या कुठली अडचण राहिलेली नाही. आम्ही एकदा पोर्टलला आपण त्याप्रमाणे एकदा यादी कळवल्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्यालाच कर्ज 1 लाख रुपये आहे व्याजासकट आणि आम्ही समजा बँकेला 70,000 रुपये कळवले तर शेवटी तुम्हाला माहिती आहे हेअरकट त्यांचा आणि बँकेचा आमचा एक करार झालेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी बँकेने ती वरची रक्कम ही त्यांनी त्या माझ्या शेतकऱ्यांना सवलत द्यायची आहे. त्यामुळे जरी आम्ही 1 लाखाची 70,000 कळवली 30,000 रुपये ती बँकेने, त्यामुळे 1 लाख रुपये त्यांचं हे माफ होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कुठेही गल्लत शेतकऱ्याची बहुतेक आता दिसत नाहीये. पूर्वी ह्या गोष्टी झाल्या होत्या परंतु टप्प्याटप्प्याने त्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे. म्हणजे 2019ला जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते महात्मा फुले कृषी योजनेतून त्यांचं व्याज आपसुकच आहे की ते वाढलं? नाही, ते महात्मा फुलेची वेगळी गोष्ट. त्यांना त्यावेळेस आपण त्या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना आपण 50,000 रुपये देणार होतो, परंतु 50,000 न देता त्यांना पण आपण सरसकट 2 लाख रुपये देतोय. त्यावेळेस जे राहिलं ते सरकारमुळेच राहिलं आणि आता त्यांचं जे व्याज समजा त्यावेळेस 1,90,000 असेल आणि आता 2026ला ते व्याज 2.5-3 लाख रुपये झालं असेल तर ती जबाबदारी कोण होती? ते 2 लाख रुपये आम्ही सरसकट त्यांना सगळ्या चूक तुमची नाही सरकारची म्हणून? नाही, सरकारची चूक म्हणता येत नाही त्याला. आपण त्यांना उलट पूर्वी 50,000 देणार होतो पण शेवटी आपल्याला माहिती आहे की शेवटी शेतकऱ्यांची मागणी त्यांचं व्याज नाही माफ होणार. 2 लाख रुपयापर्यंत आम्ही सगळे देणार. वरचं त्यांनी भरायचं. 2 लाखापर्यंत आम्ही सगळे शासन आम्ही देणार आहे त्यांना. सहकारामध्ये असाही कायदा असतो की जी मूळ रक्कम आहे त्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही? 100% आहेच ना कायदा तो. दामदुपटीपेक्षा जास्त घेता येत नाही. समजा त्याने समजा विकास सोसायटी असेल किंवा बँक, आता तर आपण काय करतोय साधारणतः राष्ट्रीयकृत बँकांना आपण फार 35% आणलेले आहे. इतक्यापर्यंत आपण सवलत म्हणजे 35% जास्त घेणार नाही इतक्यापर्यंत आपण सवलत राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेली. त्यातनं खूप मोठा फायदा शेतकऱ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून केलेला आहे. आणि शेवटी सहकारामध्ये तुम्हाला ती विकास सोसायटीच्या बाबतीमध्ये विकास सोसायटीची भूमिका महत्त्वाची असते. ती विकास सोसायटी घेतली आपण ते पण करतोय आपण. राजीव शेट्टी यांनी आरोप केला आहे की साखरेच्या मेळाव्यामध्ये म्हणतात की साखरेच्या व्यवहारात 22,000 ते 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. कारखानदारांना, नातेवाईकांना, संबंधित लोकांना, साखरेच्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून साखरेचे दर वाढवले गेले. असं आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे की असं म्हणता येणार नाही. शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांची माहिती ती काय मला माहीत नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे. 45 ते 48 लाख टन साखर गायब आहे असे त्यांचा आरोप आहे. असं गायब वगैरे साखर कुठं असं नसतं. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी साखरेचा स्टॉक तपासला जातो, प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे हे केलं जातं. असं गायब वगैरे म्हणजे मला तर माहीत नाही. आता शेट्टी साहेबांना काय माहिती आहे ती त्यांनाच आपल्याला विचारलेलं बरं होईल. त्यांनी अजून एक मागणी केली की 500 रुपया शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति टन जास्तीचा बाजारभाव देण्याची गरज आहे, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. 100% आज अडचणीत शेतकरी आहे. शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा बाजारभाव मिळाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की खर्च तर वाढलेला आहे. खताच्या किमती असतील, लेबरच्या किमती असतील, तुमच्या सगळ्याच किमतीत वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा
हीच सगळ्यांची अपेक्षा आहे आणि भावना पण तीच आहे. सर, एका बाजूला शेतकऱ्यांना बाजारभाव व्यवस्थित चांगला मिळत नाही, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य ग्राहकाला साखर 80 रुपयापर्यंत विकत घ्यावी लागते. मग इथे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा सध्या सरकारकडून चालतं? शेवटी केंद्र सरकार, राज्य सरकार, शेवटी त्यांना सगळ्या दोघांचं पण हित जपलं पाहिजे. शेवटी ग्राहक पण महत्त्वाचा आहे, शेतकरी पण महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याला पण चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांच्या आम्ही केंद्रीय आपले मंत्री अमित शहा साहेबांना पण आम्ही त्यांना विनंती केलेली की जी साखरेचा जी किंमत आहे ती तो आपण त्या आधारभूत किंमतच त्याचं खरं तर MSP आपण म्हणतो त्याला, ती किंमत जर थोडी वाढवली तर निश्चित त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे. दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. 17 जिल्ह्यामध्ये आसपास पाऊस जो आहे त्याचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतं. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या संकटामुळं पाऊस काही ठिकाणी जादा पडतोय, काही ठिकाणी कमी पडतोय. मुंबई, कोकण, ठाणे किंवा पुण्याच्या अलीकडे घातमातेवरती पाऊस जादा आहे. पण आता पुण्याच्या खाली जर आपण पूर्वेला गेला, इंदापूरच्या साईडला, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी किंवा सांगलीच्या पूर्व भागाला म्हणजे सगळीकडे पाऊस काही ठिकाणी झाला आहे, काही ठिकाणी पाऊस हा कमी पडलेला आहे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आज हवालदिल आहेत. आणि खरं तर आता एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये आपण आता पेरणी झालेली आहे, पेरणी चांगली उगवलेली आहे, पण आता पाण्याची गरज आहे. आता पाऊस येणं खूप आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि आपण निश्चित प्रकारे पाऊस यावा असं परमेश्वराला निश्चित प्रकारे विठ्ठलाला साकडं घालूया. आणि ही गोष्ट खरी, मराठवाड्यामध्ये निश्चित प्रकारे पावसाचं प्रमाण हे कमी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत तुमची बैठक झाली होती साखरेच्या प्रश्नावरती, सहकाराच्या प्रश्नावरती. अनेक मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये डोमेस्टिक साखर वेगळी, कमर्शियल साखर वेगळी, हे सगळे मुद्दे मांडले होते. 10 दिवसात निर्णय होईल असं त्यावेळेस सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. त्याचं काय झालं? नाही, अमित शहा साहेब या बाबतीमध्ये जे शासनाचं साखर संघाचं शिष्टमंडळ असेल ते आम्ही त्यांना भेटलो होतो. कांद्याचा त्यावेळेस प्रश्न होता, ते सगळे भेटलो होतो आणि अमित शहा साहेब त्या बाबतीमध्ये सकारात्मक, त्यांनी मला वाटतं त्यांची बैठकही त्या बाबतीमध्ये त्यांनी घेतली होती आणि काही निर्णय निश्चित प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय येतील, चांगले धोरण घेतले जाईल. तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते देखील आहात. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे साखर कारखानदाराचा पक्ष आहे. आता साखर कारखाने तेही सहकारी साखर कारखाने. आता या शेतकऱ्यांना वाढलेल्या साखर दर जे मिळणार त्याचा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का? त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्यांपर्यंत जाणार का? 100% गेलीच पाहिजे शेतकऱ्यापर्यंत. शेवटी ती जर किंमत गेली, शेवटी आपल्याला माहिती आहे की आम्ही पण सगळे शेतकरीच आहोत, शेतकऱ्याचीच मुलं आहोत. त्यामुळे शेतकऱ्याचं हित हेच आमचं हित आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे ज्या कारखान्याकडे साठा आहे त्यांना होईल. इथेनॉलची निर्मिती केली म्हणून साखरेचे दर वाढले, साखरची निर्मिती कमी झाली महाराष्ट्रामध्ये? नाही, असं अजिबात चुकीचं आहे, असं म्हणता येणार नाही. सर, अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय, त्याच्याही संदर्भात काही कृषी मंत्र्यांना तुम्ही बोलणार आहात का किंवा आज शेतकऱ्यांना मी आता सकाळी गडकरी साहेबांना भेटलो. नंतर हा पुरस्कार आहे, पुरस्कारानंतर मी चव्हाण साहेबांची, शिवराज सिंग चव्हाण साहेबांची माहिती तिथे भेट होईल, त्यांनाही भेटणार आहेत. आणि राज्याच्या कृषी विभागाच्या जे गरज आहे किंवा ज्या काही मागण्या आहेत ते त्यांच्याकडं मांडणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हे शेतकऱ्यांच्या बाजूने खूप सकारात्मक असतात. त्याचा निश्चित प्रकारे या आम्ही त्यांना पत्र त्याप्रमाणे देणार आहोत. सुनेत्रा पवार या राज्यभर आता दौरा करणार आहेत अशी माहिती मिळते. काय पक्ष विस्ताराच्या संदर्भात आहे का? 100% सुनेत्रा वहिनी पवार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांचा आमच्या पक्षावरती, आमच्या सगळ्यांवरती एवढा मोठा प्रभाव होता आणि दादा दौरे करत होते. परंतु दादांची दुःखद घटना आपल्याला माहिती घडल्यानंतर तर सुनेत्रा वहिनी पवार हे सक्षम नेतृत्व करतायत, ते आम्हा सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहेत. 2 दिवसापूर्वीच आमची बैठक या निमित्तानं आपण म्हटलं त्याप्रमाणे झाली होती आणि वहिनी राज्यभर दौरा करून राज्यातील राष्ट्रवादी पक्ष कसा अधिक आमचा बळकट होईल आणि तो पक्ष कसा गावोगावी कसा त्यामध्ये पक्ष पोहोचेल आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन कसा पोहोचेल यासाठी सुनेत्रा वहिनीचा हा दौरा आहे. दौरा असणार आहे. दौरा आता ते मला वाटतं हे आतील 4-2 दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये त्यामध्ये नियोजन चांगल्या प्रकारचं होईल. तर सर्वच मंत्र्यांना असं पण सांगण्यात आलेलं आहे का की युवकाच्या संदर्भात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं, इन्स्टावर ऍक्टिव्ह राहणं, संपर्क करणं, तुम्हाला पण असं काही? नाही, 100% आपल्याला माहिती आहे की शेवटी आजचा युवक हाच खरं तर आपली उद्याची हे आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे युवकांना आपण बरोबर घेतलंच पाहिजे. युवकांच्या पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निर्णय घेताना त्यांचाही विचार
हा केला पाहिजे, त्यांच्यात जाऊन त्यांच्याही भेटी घेतल्या पाहिजे, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या का जाऊन सर्वच, मी काय राष्ट्रवादी पक्षच नाही, आमच्या महायुतीचे सर्वच पक्ष यासाठी प्रयत्न करत आहेत. सर, एक राजकीय प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंबद्दल परत चर्चा सुरू झाल्या आणि होईल असं चिन्ह दिसायला लागली अशी शक्यता वर्तते. नाही, या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार आहेत आणि आमच्या प्रमुख आता शेवटी हा निर्णय घेणं किंवा चर्चा करणं हा निर्णय सगळा सर्वस्वी सुनेत्रा वहिनींचा आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आम्हासाठी मान्य असेल. धन्यवाद.